हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। नाकावर येणाऱ्या ब्लॅक हेड्सना तुम्ही परेशान झाले आहात का? नाकावर येणारे जे ब्लॅक हेड्स असतात त्यावर तुम्ही उपाय शोधताय का? जर तुमचे आन्सर असेल यस, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। तर फ्रेंड्स, वाढत्या पोल्युशनमुळे आपल्या नाकावर ब्लॅक हेड्स ही वाढत चालले आहेत। कितीही प्रयत्न केलेत, कितीही कॉस्मेटिक्स वापरले किंवा कितीही क्लीनअप केलं तरीही आपल्या नाकावरचे ब्लॅक हेड्स हे जातच नाही। तर वाढत्या पोल्युशनमुळे कितीही प्रयत्न केले, कितीही प्रोडक्ट यूज केले, कितीही क्लीनअप केलं तरीही तुमचे ब्लॅक हेड्स हे नाहीसे होत नाहीये का? तर त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे। ते घरगुती उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्ही तुमचे ब्लॅक हेड्स हे कायमचे घालवू शकता। तर फ्रेंड्स, हे उपाय जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आता ब्लॅक हेड्स येणं हे म्हणजे पिंपल्स येण्याची पहिली स्टेप मानली जाते। तर टीनेजर मुलींना ब्लॅक हेड्सचा त्रास खूप जास्त प्रमाणात दिसून येतो। तेव्हा आपली स्किन ही प्रमाणापेक्षा जास्त ऑइल हे प्रोड्यूस करते, तेव्हा आपले पोर्स हे बंद होतात आणि त्यामुळे आपल्याला ब्लॅक हेड्स हे येतात। तर हे ब्लॅक हेड्स नाकावर, कपाळावर आणि गालावर जास्त प्रमाणात येतात। ज्यांची स्किन ही ऑइली असते त्यांना ब्लॅक हेड्स आणि पिंपल्सचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो। तर फ्रेंड्स, आता आपण आपला चेहरा हा क्लीन ठेवून किंवा चांगल्या प्रकारचा असं फेस वॉश यूज करून आपण हा त्रास आपला कायमचा घालवू शकतो। तर त्यासाठी आपल्याला आपला चेहरा हा क्लीन ठेवायला पाहिजे। फेस वॉशच्या नियमित वापराने आपल्या स्किनचं ऑइल हे कमी होतं आणि आपल्याला ब्लॅक हेड्स हे येत नाही किंवा ब्लॅक हेड्स आपले हे कंट्रोल मध्ये राहतात। तर हे ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी घरगुती उपाय काय आहे? तर ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी प्रत्येक वेळेस महागडे प्रोडक्ट यूज करणं हे गरजेचंच नाहीये। हे ब्लॅक हेड्स तुम्ही तुमचे घरगुती उपाय करूनही घालवू शकता। सगळ्यात पहिला उपाय आहे बेकिंग सोडा। यस, बेकिंग सोडा हा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, बेकिंग सोडा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी किंवा तुम्ही नॉर्मल पाणीही मिक्स करू शकता। याची व्यवस्थित तुम्हाला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला जिथे जिथे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड असतील तिथे तुम्हाला ही पेस्ट अप्लाय करायची आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनिट ते तसंच सुकू द्या आणि नंतर ते मसाज करत ते तुम्हाला वॉश करायचं आहे। आता याने तुमचे बऱ्याच प्रमाणात ब्लॅक हेड्स हे नाहीसे झालेले तुम्हाला दिसून येतील। तर हा उपाय तुम्हाला 2 दिवसाआड करायचा आहे। जोपर्यंत तुमचे ब्लॅक हेड्स हे पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। नंतर आहे चारकोल। यस, चारकोलनेही आपले ब्लॅक हेड्स हे बऱ्याच प्रमाणात कमी होतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, चारकोलचा असा एक मास्क घ्यायचा आहे तुम्ही किंवा घरीही मास्क चारकोलचा हा तयार करू शकता। तो चारकोलचा मास्क तुम्हाला जिथे ब्लॅक हेड्स असतील तिथे तुम्हाला तो अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिट ते तसंच ठेवा आणि नंतर तुम्हाला तो मास्क असा खेचून काढायचा आहे। आता हा मास्क जर तुम्ही खेचून काढला तर त्यासोबतच तुमचे ब्लॅक हेड्स ही खेचून येतील आणि ते इन्स्टंटली तुमचे रिमूव्ह होतील। तुम्हाला या मास्कने रात्रीतून फरक हा ब्लॅक हेड्सवर दिसून येईल। तर हा चारकोल मास्क ही तुम्ही यूज करू शकता। त्यानंतरचा उपाय आहे साखर आणि मध। यस, साखर हे उत्तम स्क्रबर मानलं जातं। साखरेमध्ये स्क्रबिंग पार्टिकल्स असतात आणि मध हे अँटी टॅनिंग आणि मॉइश्चरायझिंग साठी यूज केलं जातं। 1 चमचा साखर घ्यायची आहे, त्यामध्ये 1 चमचा मध मिक्स करा आणि याचं व्यवस्थित मिश्रण केल्यावर याने तुमच्या जिथे जिथे ब्लॅक हेड्स असतील तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्क्रब करायचं आहे। आता हे स्क्रब केल्यानंतर तुम्हाला तुमचा फेस हा वॉश करायचा आहे। याने तुमची स्किन ही सॉफ्ट आणि स्मूथ होईल आणि तुमचे जर चेहऱ्यावर काही टॅन असेल तर तेही रिमूव्ह होईल। ब्लॅक हेड्स ही कायमचे रिमूव्ह होतील।
तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात असे 2 ते 3 उपाय सांगितले आहे। जर तुम्हालाही ब्लॅक हेड्सचा त्रास असेल तर तुम्ही हे उपाय नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला हे उपाय सांगितले यातल्या कुठल्या इन्ग्रेडियंटची ॲलर्जी होत असेल तर त्याआधी तुम्ही तुमच्या स्किनवर पॅच टेस्ट ही नक्की करून बघा आणि मगच ते तुम्ही तुमच्या स्किनवर अप्लाय करा। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।